बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित बघा, नाराज कोण आहे काय त्याच्यावर कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित राहणार. असं आहे की ते आता टेक्नॉलॉजीचा वापर करत असतील. एकनाथ शिंदे हुशार आहेत फार ते, आणि एकनाथ शिंदे नाराज आहेत की नाही त्यांनी सांगायला पाहिजे, आपण कसं काय सांगणार. त्यांनी सांगायला पाहिजे हो मी नाराज आहे, किंवा त्यांचे जे बॉस आहेत फडणवीस त्यांनी सांगायला पाहिजे हो एकनाथ शिंदे नाराज आहेत. ज्या तिथे मंत्रिपदाला चिटकून बसलेले आहेत त्या तिथे नाराज नाही. त्यांना बिन खात्याचं मंत्री केलं तरी ते मंत्रिपद सोडणार नाहीत, तेवढी हिंमत लागते. कारण त्यांच्या डोक्यावर ईडी आणि सीबीआयची आणि तपास यंत्रणांची तलवार आहे. त्यामुळे बिन खात्याचे मंत्री म्हणून जरी अशा लोकांना ठेवलं तरीही ते मंत्रिपदाला चिटकून राहतील आणि मी नाराज आहे असं कधीच बोलणार नाही. बोलिये. आता मी कसं काय सांगू त्याच्यावर. आपलं आपलं पद वाचवण्यासाठी शेवटी त्यांना दिल्लीतच जावं लागतं. अजित पवार गटाचे ते मंत्री आहेत, पण खुलासा द्यायला कुठे जावं लागतंय तर दिल्लीमध्ये अमित शहाकडे. त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मुंबईत आहेत किंवा बारामतीत आहेत किंवा पुण्यात आहेत बसलेले, पण त्यांचा पक्षाचा मंत्री खुलासा देण्यासाठी दिल्लीत जातोय. ही महाराष्ट्राची अवस्था आहे. बोलिए. कल जिस तरह से भगदड़ मची है, 10 से ज्यादा लोगों की मौत हुई है, क्या कहना चाहेंगे? क्या कहें, प्रयागराज में जो कुंभ चल रहा है उसमें भारी संख्या में लाखों लोग आ रहे हैं. बीजेपी के लोग करोड़ों की बात करते हैं, वो मार्केटिंग है. करोड़ों लोग लाने की कोशिश है, ये उनकी प्रचार यंत्रणा है. करोड़ों लोगों को लाओ, आइए 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 और हमारा काम देखिए, ये उनका एक प्रचार का तरीका है, इवेंट है. कुंभ कोई इवेंट मैनेजमेंट नहीं है, कुंभ श्रद्धा का विषय है. करोड़ों लोग अगर आप वहाँ लाते हैं, बुलाते हैं, तो उनकी व्यवस्था क्या है. लोग सड़क पर बैठे हैं, महिलाएं सड़क पर सोई है. मैंने उनकी रिएक्शन देखी है कि क्या है कुंभ में. लोग अभी भी अखिलेश यादव जी के कार्यकाल में जो